चला तर मैत्रिणींनो, आज ना मी मस्तपैकी अशी वाटण घालून अख्खा मसूर बनवणार आहे. आणि वाटणाची रेसिपी ना मी ह्याआधी ना व्हिडिओ ह्याची टाकलेली आहे. तर इथे मला संध्याकाळी ही भाजी बनवायची होती म्हणून सकाळी भिजत घातले. चांगले मस्तपैकी फुगल्याच्या नंतर ह्याला मी कुकरला शिजायला लावले. 4 शिट्ट्या काढून घेतले. इथे फोडणीसाठी मी तेलामध्ये राई, जिरा, लसूण आणि कढीपत्ता टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. मस्तपैकी तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी सुके मसाले घातलेले, जसं तिखट घातलेलं आहे, कलरवाला मसाला घातलेला आणि हळद घातले. चांगलं फिरवून घेतल्याच्यानंतर तेलामध्ये वाटण घातलं आणि वाटण पण चांगलं तेलात परतवून घेतलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये मी ना अख्खा मसूर शिजलेला होता तो घातला आणि जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी घातलेलं आहे. एक 5 मिनिटाच्या नंतर ह्याच्यामध्ये मी थोडंसं ना गरम मसाला घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि भाजी इतकी छान झाली होती ना, एक 5 मिनिटं मी झाकण मारून घेतलं आणि 5 मिनिटाच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली. ही भाजी तुम्ही मस्तपैकी नुसतं भाताबरोबर पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.